नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनॅस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2026 चा पेपर आता झालेला आहे. 31 मे 2026 रोजी हा पेपर झाला आणि पेपर झाल्यानंतर तिथे आयोगाने उत्तरपत्रिका देखील जाहीर केलेली आहे आणि मी अपेक्षा करतो की तुमच्यामधल्या जास्त करून विद्यार्थ्यांनी तुमचे मार्क चेक केले असतील आणि जर मार्क 95च्या खाली असतील म्हणजे काय, जर कमी मार्क येत असेल तुम्हाला पूर्व परीक्षेत किंवा 90च्याही खाली येत असेल तर मग तुमच्यासमोर आता सर्वात मोठा प्रश्न आहे की सर पुढच्या वर्षीची तयारी तर करायची आहे, पण काय फक्त प्रिलिम्स करावं की मुख्यची तयारी करावी. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच डिस्कशन करणार आहे. जास्त करून विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांची यावर्षीची पूर्व परीक्षा निघण्याचे चान्सेस कमी आहे अशा विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना हा एकच प्रश्न आहे की आता पूर्वची तयारी करू की मुख्यची. आणि आता याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली ऍट द एंड ऑफ द लेक्चर मी तुम्हाला 1 वर्षाचा डिटेल प्लॅन देखील सांगितलं की कसं तुम्ही नियोजन केलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्या अनुषंगाने आम्ही जे डे वाईज प्लॅनिंग केलेलं आहे त्याचं देखील मी तुम्हाला पीडीएफ दाखवणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की सर्वप्रथम ज्या ज्या विद्यार्थ्यांचा या वर्षीचा स्कोर येत नसेल, ठीक आहे, आता जास्त करून विद्यार्थी काय करतात, तर विद्यार्थी सरळ म्हणतात की नाही सर माझं पूर्व परीक्षा जडत आहेत किंवा पूर्व परीक्षाच माझी निघत नाही. आता तुमच्यापैकी काही काही विद्यार्थी असे असतील म्हणजे ज्यांचे 2 ते 3 अटेम्प्ट झालेले असेल आणि ते सतत पूर्वमध्येच अडकत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना वाटू शकतं की सर माझं सर्वात मोठं हिंड्रन्स काय, तर माझं सर्वात मोठं हिंड्रन्स आहे प्रिलिम्स एक्झाम, म्हणजे पूर्व परीक्षा माझी निघत नाहीये. म्हणून मी काय केलं पाहिजे, तर मी आतापासूनच पूर्ण पूर्व परीक्षेच्याच मागे लागतो, जेणेकरून पुढच्या वर्षीची म्हणजे 2027 ची जी काही होणारी पूर्व परीक्षा आहे, ठीक आहे, ती मला कोणत्या हालतीत जर क्रॅक करायची असेल तर मला आतापासून अभ्यास करणं अपेक्षित आहे. हे बघा तुमचं बरोबर आहे पण अगेन मुद्दा समजून घ्या की तुम्हाला फक्त पूर्व क्रॅक करायची आहे की तुम्हाला पूर्वपासून मुख्य क्रॅक करायची आहे आणि मुख्यपासून इंटरव्ह्यू क्रॅक करून तुम्हाला पोस्ट घ्यायची आहे. तर सर्वात मोठा डिफरन्स हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही फक्त जर पूर्वचा अभ्यास वर्षभर करत राहिले, तुमची पूर्वता निघेल, पण त्यानंतर मुख्यचं काय, ठीक आहे, हा प्रश्न तुमच्या डोक्यात आतापासूनच आला पाहिजे की जर मी वर्षभर जर पूर्वला दिला आणि मुख्यची जर मी तयारीच नाही केली तर काय होईल, आणि मुख्यची जर मी तयारी नाही केली तर मी इंटरव्ह्यूचा तर प्रश्नच येत नाही. मग कारण मुख्य परीक्षा क्रॅक करायला तुमच्याकडे प्रॉपरली तुमचा अनालिसिस, तुमचा आन्सर रायटिंग सगळ्या गोष्टी असणं अपेक्षित आहे. पण आपण जर आतापासून पूर्ण वेळ फक्त पूर्व परीक्षेला देऊ आणि मुख्यचं काहीही प्लॅनिंग करू नये या आशेवर की पूर्व निघाल्यानंतर मी बघून टाकेल, पण मी आधी लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की पूर्व निघाल्यानंतर जो कालावधी तुमच्याकडे आहे तो फार मोजका कालावधी आहे. जसं बघा याच वर्षीचा बघा, 31 मे ला तुमची पूर्व परीक्षा झाली, 31 मे 2026 ला तुमची पूर्व परीक्षा झाली आणि तुमची मुख्य परीक्षा कधी आहे, तर ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे 3 ऑक्टोबर पासून तुमची मुख्य परीक्षा सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता एकंदरीत जर आपण कालावधी मोजला तर तब्बल आपण म्हणू की 120 दिवस दिले आहे, म्हणजे 4 महिन्याचा जवळपास तिथे कालावधी या वर्षी आयोगाने तुम्हाला दिलेला आहे. हा पण पुढच्या वर्षी असं होऊ शकतं की हा कालावधी एवढाही राहू शकतो किंवा यापेक्षा कमी देखील होऊ शकतो. आता मला सांगा 4 महिन्याचा एवढा कालावधी आहे, तर या 4 महिन्यात म्हणजे 120 दिवसात हा सिलेबस कंप्लीट होतो का? हा सिलेबस म्हणजे कोणता, मुख्यचा सिलेबस कंप्लीट होतो का? कारण लक्षात ठेवा मुख्यमध्ये काय काय आहे अजून तुम्हाला सांगतो, जर म्हणून 10 वेळा मी सिलेबस रेफर करा, पेपर पॅटर्न रेफर करा, यावर मी 10 वेळा तुम्हाला सांगतो. कारण मुख्यमध्ये तुम्हाला काय काय आहे, तर एकतर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट आहे ज्याला आपण वैकल्पिक विषय म्हणतो, 500 मार्कांसाठी हा आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे एसे लिहायचा आहे, ठीक आहे, निबंध लिहायचा आहे, तो सुद्धा 250 मार्कांसाठी लिहायचा आहे. त्यानंतर जीएस चे 4 पेपर, जीएस 1, 2, 3 आणि 4, किती एकूण 1000 मार्काला. एवढे पेपर म्हणजे ऍक्च्युअल एवढे पेपर तिथे तुम्हाला लिहायचे की ज्यांचे मार्क मोजल्या जातात. आणि या व्यतिरिक्त 2 लँग्वेजेसचे क्वालिफाईंग पेपर आहे, ठीक आहे, एक मराठी आणि कंपल्सरी इंग्रजीचा. तर ठीक आहे, ते क्वालिफाईंग आहे, ते निघून जातं. पण हे जे प्रमुख पेपर आहे ज्यांचे मार्क मोजले जातात, हे तुम्हाला एवढे 120 दिवसात तिथे तयारी होईल का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचार. आता तुम्हाला जर वाटत असेल की नाही सर प्रिलिम्स निघाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो, मी तेव्हा पूर्ण 12 नाही 15 तास लावील, 16 तास लावील, इम्पॉसिबल. ठीक आहे, मी परत परत सांगतोय, लाखातला एखादा पोरगा, 1 लाखामधनं एखादा पोरगा अशा प्लॅनिंगनी फक्त 120 दिवसात तो निघून जातो. पण तो सुद्धा अति हुशार असतो, काहीतरी त्याच्यामध्ये वेगळ्या क्वालिटीज असतात आणि त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन होतं. तुम्ही जर स्वतःला त्या कॅटेगरीत कन्सिडर करत असाल तर अजिबात अशी चूक करू नका. आणि कोणताही अधिकारी तुम्हाला येऊन म्हणतोय किंवा तुम्ही युपीएससी मध्ये अशा केलेल्या व्यक्तींचं तुमच्यासोबत डिस्कशन झालेलं आहे, तर ती स्ट्रॅटेजी त्याला काम केलं, पण ती स्ट्रॅटेजी तुम्हालाच लागेल अशी काही शाश्वती नाहीये. आणि मी परत परत सांगतोय की जेवढे विद्यार्थी सिलेक्ट होतात, मग ते 500 असू द्या, 1000 असू द्या, त्या 500 विद्यार्थ्यांची 500 वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज राहतात. म्हणून स्वतःची स्ट्रॅटेजी दुसऱ्याची स्ट्रॅटेजी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःला दुसऱ्यासोबत कम्पेअर देखील करू नका की त्या अधिकाऱ्यांनी तसं केलं आणि तेच गुण माझ्यामध्ये आहे म्हणून मी का बरं नाही करू शकत. हे फालतूच्या इगोवर घ्यायचा हा प्रश्न नाहीये. म्हणून
परत विचार करा की जर तुम्ही वर्षभर फक्त पूर्वचा केला तर मुख्यचा एवढं सगळं होणार आहे का 120 दिवसात? अगेन माझा आन्सर आहे नाही. आणि जर मुख्यच तुमची क्लिअर होत नसेल तर मग तुम्ही इंटरव्ह्यूचा विचारच सोडून द्या आणि इंटरव्ह्यू पर्यंत जात नसाल तर पोस्ट काय मिळणार तुम्हाला? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, क्लिअर कट आपलं ध्येय निश्चित ठेवा की आपलं ध्येय काय आहे. तर तुमचं ध्येय ठीक आहे, तुम्ही सध्या तरी तुमचं जी मोठी अडचण आहे ती पूर्व परीक्षेची जरी असली तरी तुमचं ध्येय काय आहे? तुमचं ध्येय आहे पोस्ट काढणं. आणि हे पोस्ट जर तुम्हाला 2027च्या परीक्षेत काढायची असेल आतापासून प्लॅनिंग करणं आवश्यक आहे आणि आतापासून त्या प्लॅनवर इम्प्लिमेंटेशन करणं काळाची गरज आहे. अदरवाईज काय होईल, हे 2-3 महिने विचार करण्यात चालले जातील. ठीक आहे, असंच होतं. जास्त करून विद्यार्थ्यांचं हेच होतं की आपण काय करतो, 2-3 महिने टवाळ काय करतो. का बरं? कारण आपल्याला वाटते अरे आता तर माझी पूर्व परीक्षा काय 1 वर्षावर आहे, 1 वर्षावर आहे तर मी तेव्हाच्या तेव्हा बघील ना. म्हणून आपण काय करतो, 2-3 महिने असेच इकडे तिकडे आपण टाइमपास करतो. आणि नंतर काय होतं, जेव्हा 2-3 महिने गेले राहतात आणि मग असं करत करत डिसेंबरचा महिना उजाडतो, मग अगेन आपण प्रिलिम्सच्या मागे लागून जातो. परत ते 3-4 महिने प्रिलिम्सच्या मागे जातील आणि मेन्सचं प्रिपरेशन होणार नाही. आणि मग प्रिलिम्स निघाल्यानंतर मग आपण बोंबाबोंब करतो की सर आता माझा ऑप्शन नाही झालाय, सर माझा आता आन्सर रायटिंग नाही, तर सगळंच सांगा. आणि मी परत सांगितलं 120 दिवसात हे सगळं पॉसिबल होणार नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला जर तुम्ही भले 2027ला प्लॅन करत असाल तर तुम्हाला लक्षात ठेवा, तुमची जरी पूर्व परीक्षा 2-3 वेळा नाही निघाली असेल तरी तुम्हाला सध्या परिस्थितीत सुरुवात जी करायची आहे ती मुख्य पासून करायची आहे. अदरवाईज काय होईल, प्रिलिम्स सर तुम्ही फक्त प्रिलिम्सचा अभ्यास कराल तर प्रिलिम्स तर निघून जाईल पण मुख्य परीक्षा निघणार नाही आणि परत तुम्ही त्या लूप मध्ये फसून जाल. म्हणजे पूर्व निघेल, मुख्य निघणार नाही, मग मुख्य जर नाही निघाली तर अगेन पूर्वच्या मागे लागाल. असं करत करत यालाच आपण काय म्हणतो, यालाच आम्ही आमच्या भाषेमध्ये विशियस सायकल म्हणतो, चक्रव्यूह त्याला आपण म्हणतो. एकदा या चक्रव्यूह मध्ये माणूस अडकला तर किमान समजा किमान पंचवार्षिक योजना होते, म्हणजे 5 अटेम्प्ट तुमचे निघून जातात आणि त्याच्यानंतर रिअलाइज होतं अरे देवा एवढा वेळ फक्त मी पूर्व आणि मुख्यच करत राहिलो. ठीक आहे, आणि अशा परिस्थितीत तुमचा पोस्ट निघत नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय की आताच डिसाईड करा की पोस्ट काढायची आहे की फक्त प्रिलिम्स काढायची आहे. आपला ध्येय ठेवा की तुम्हाला पोस्ट काढायची आणि पोस्ट काढायसाठी काय आवश्यक आहे, तर आतापासून प्रॉपर प्लॅनिंग आवश्यक आहे. ठीक आहे, आणि प्लॅनिंग जी काही तुम्ही कराल त्या प्लॅनिंगच्या आधारावर त्या प्रॉपर प्लॅनिंगचं तुमचं इम्प्लिमेंटेशन देखील झालं पाहिजे. जास्त करून विद्यार्थी काय करतात, जास्त करून विद्यार्थी फक्त प्लॅनिंग करतात पण इम्प्लिमेंटेशनचा जेव्हा प्रश्न येतो तर इम्प्लिमेंटेशन करत नाही. तर लक्षात ठेवा, प्लॅनिंग जर करत असाल तर इम्प्लिमेंटेशन मस्ट आहे आणि हे दोघेही एकमेकांना रिइन्फोर्स करतात. म्हणजे प्लॅनिंग आणि इम्प्लिमेंटेशन हे जर सोबत होत असेल तेव्हाच पोस्ट निघेल, अदरवाईज पोस्ट निघणार नाही. ठीक आहे, आता लक्षात ठेवा. मग करायचं काय सर, पूर्व करायची की मुख्य करायचं? तर एवढं सगळं जे आपण डिस्कशन केलं याच्यामधनं तुम्हाला एक गोष्ट तर कळून गेली असेल की सध्या परिस्थितीत जर तुमची पूर्व परीक्षा निघत नाही किंवा तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये खूप मार्क कमी आले असतील, ठीक आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही सुरुवात कुठून करायला पाहिजे, तर तुम्ही सुरुवात करायला पाहिजे मुख्यपासून, म्हणजे ज्याला आपण मेन्सची परीक्षा म्हणतो. आता ठीक आहे सर, तुम्ही मेन्स तर सांगितलं पण आता नेमकी सुरुवात कुठून करावी हा देखील एक प्रश्न तुमच्या पुढे उभा राहतो. तर हे लक्षात ठेवा, मेन्स मधले असे टॉपिक घ्या. ठीक आहे, मेन्स मधले असे टॉपिक घ्या की जे फक्त मुख्य परीक्षेला आहे, ते पूर्वला नाहीये. जनरली तुम्हाला काय करायचं आहे लक्षात ठेवा, तुम्हाला जो सिलेबस आहे एमपीएससीचा, तो सिलेबस तुम्हाला एमपीएससीचा 2 भागामध्ये डिवाइड करायचा आहे. ठीक आहे, 2 भागामध्ये डिवाइड करायचा. आता कोणते भाग, तर एक भाग येतो कॉमन सेक्शन. कोणता सेक्शन? कॉमन सेक्शन. आणि दुसरा येतो अनकॉमन सेक्शन. आता हे कॉमन सेक्शन आणि अनकॉमन सेक्शन काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीच्या जनरली जे 3 टप्प्यात ही परीक्षा होते, एक असते पूर्व परीक्षा, दुसरी असते मुख्य परीक्षा आणि तिसरा असतो आपला इंटरव्ह्यू. ठीक आहे, इंटरव्ह्यू तो ओव्हरऑल तुमच्या पर्सनॅलिटीवर घेतला जातो, त्याच्यामध्ये नॉलेज टेस्ट केल्या जात नाही, हे लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू इज अ पर्सनॅलिटी टेस्ट, कारण ऑलरेडी तुमचं नॉलेज पूर्व आणि मुख्यमध्ये चेक झालेलं राहतं, तेव्हा कुठे तुम्ही जाऊन इंटरव्ह्यूसाठी पात्र ठरता. आणि इंटरव्ह्यू मध्ये जे इंटरव्ह्यूवर असतात त्याचा एकच उद्देश असतो की तुमची पर्सनॅलिटी आहे की नाही हे तपासतात. म्हणजे तुम्ही डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार बनायच्या लायकीचे आहेत की नाही हे तिथे बघितलं जातं, कारण बाकीचं नॉलेज तर इथेच टेक होतं. तर लक्षात ठेवा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा जर आपण सिलेबस बघितला, ठीक आहे, या आधीचं ऑलरेडी मी लेक्चर घेतलेलं आहे सिलेबसवर, जर कोणी बघितलं नसेल तर पहिले आधी सिलेबसचं लेक्चर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही बघून टाका. तर असे काही टॉपिक्स आहेत की जे टॉपिक्स या पूर्वमध्ये देखील आढळतात आणि मुख्यमध्ये देखील आढळतात. तर असे जे टॉपिक्स आहेत त्यांना म्हणतात कॉमन सेक्शन. जसं उदाहरणार्थ हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंट, हे जे विषय मी तुम्हाला सांगितले हे विषय पूर्वला देखील आहेत आणि हे मुख्यला देखील आहेत. पण असे काही विषय आहेत की जे पूर्वला नाही आणि फक्त मुख्यला आहेत.
मग असे विषय कोणते आहेत? अशा विषयालाच आपण म्हणतो अनकॉमन सेक्शन. तसं उदाहरणार्थ तुम्हाला माहित असेल की अनकॉमन सेक्शन मध्ये मेनली कोणता सेक्शन येतो? तर इथिक्सचा पेपर. ठीक आहे. आता इथिक्सचा पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर फक्त तुम्हाला मुख्यला आढळतो, पूर्वला इथिक्स नाही आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, इथिक्स हा अख्खा पेपर तिथे फक्त मुख्यला आहे, तो पूर्वला नाहीये. आणि विद्यार्थी काय करतात? जे विद्यार्थी पूर्व परीक्षा ज्यांची निघत नाही ते विद्यार्थी असे वगैरे इथिक्स सारखे जे महत्वाचे सब्जेक्ट जे तुम्ही आता प्रिपेअर केले पाहिजे हे प्रिपेअर करत नाही, आणि अगेन आपण पूर्ण वर्ष प्रिलिम्सच्या मागे वाया घालवतो. आणि मग निघाली तर उत्तम, नाही निघाली तर अगेन तोच लूप रिपीट होतो. जर निघाली तर मग काय, त्याच्यानंतर मुख्याची तयारी राहत नाही आणि 120 दिवसात एवढं सगळं होत नाही. तर अगेन मी जसं तो विशेष सायकल सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही अडकून जाता. तुम्हाला जर त्या चक्रात अडकायचं नसेल तर पहिले तुम्हाला जो अनकॉमन सेक्शन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, म्हणजे असे टॉपिक्स जे मुख्यला आहे आणि पूर्वला नाहीये, त्यामध्ये इथिक्स आला. दुसरा येतो IRचा एक सेक्शन. तिसरा येतो तुम्ही जर म्हणायचं सोसायटीचा एक सेक्शन, इंडियन सोसायटी. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नन्सचा सेक्शन. ठीक आहे, गव्हर्नन्सचा सेक्शन झाला. त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे. तर हे जे काही टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे टॉपिक असे टॉपिक आहेत की हे टॉपिक तुम्हाला फक्त मुख्यमध्ये विचारले जातात. म्हणजे असे अनकॉमन सेक्शनचे टॉपिक जे आहे यांचा अभ्यास तुम्ही आतापासून सुरू करायला पाहिजे. ठीक आहे. कारण बघा, कॉमन सेक्शन म्हणजे जे पूर्व आणि मुख्यला आहे ते तुम्ही नंतरही करू शकता आणि त्याचा ऑलरेडी अभ्यास तुमचा झालेला आहे. फक्त तुम्हाला रिव्हिजन करणं आवश्यक आहे, तुम्हाला त्यावर टेस्ट पेपर सोडवणं आवश्यक आहे. या सगळ्या बाबी आपण नंतर करू शकतो, पण सर्वात आधी सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यचं सुरुवात जर करायची असेल तर तुम्हाला आता म्हणजे या जून महिन्यापासून तुम्ही काय सुरुवात करायला पाहिजे? त्या जून महिन्यापासून तुम्ही अनकॉमन सेक्शन जे आहे ज्यामध्ये इथिक्स, इंटरनॅशनल रिलेशन, सोसायटी, गव्हर्नन्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी हे प्रामुख्याने जे टॉपिक फक्त मुख्यमध्ये विचारले जातात याच्यावर तुम्ही चांगला अभ्यास आतापासून करायला पाहिजे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण सब्जेक्ट कोणता आहे? इथिक्स आहे. मला तरी वाटतं की पहिल्या दिवशीपासून, म्हणजे आज जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर उद्यापासूनच तुम्ही इथिक्सला लागा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुमची ही प्लॅनिंग असली पाहिजे. म्हणजे एकदा कसं अनकॉमन सेक्शन तुमचं झाला आणि यासोबत फक्त वाचायचं नाही. हे बघा, मेन्सची परीक्षा कशी आहे, आता सुरुवात जर आपण मेन्स पासून करतोय तर मेन्सची परीक्षा तिथे फक्त काही MCQ बेस्ड परीक्षा नाही आहे. इथे तुम्हाला प्रॉपर उत्तर लिखाण करायचं आहे, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आहे. आणि उत्तर कसं लिहायचं आहे तर विश्लेषणात्मक उत्तर लिहायचं आहे, अनालिटिकल अप्रोचवर तिथे उत्तर लिहायचं आहे. त्यासाठी मेन्स मध्ये हे जे काही तुम्ही टॉपिक अभ्यासणार आहात यासोबत तुम्ही त्याचं उत्तर लिखाण देखील तुमचं झालं पाहिजे. आणि हे तुम्हाला जे स्पेसिफिकली अनकॉमन सेक्शनचा पार्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सेक्शन तुमचा आपण जर म्हणू तर अंदाजे आतापासून म्हणजे जून महिन्यापासून तुम्ही डिसेंबर पर्यंत हे जर एवढ्या सेक्शनवर जर तुम्ही ताबा मिळवला, यामध्ये इवन मी एसे देखील ऍड करतो, निबंधाचा जो पेपर आहे तो प्लस ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे एवढे टॉपिक जर तुम्ही जून पासून डिसेंबर पर्यंत केले तर बऱ्यापैकी तुमचं जे प्रिपरेशन आहे मुख्यचं ते तिथे कम्प्लीट होतं. फक्त यामध्ये जे कॉमन टॉपिक आढळतात, आता कॉमन टॉपिक कोणते कोणते आहेत? ठीक आहे. कॉमन टॉपिक मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. आता हे जे 4 विषय आहे या 4 विषयाचा वेटेज जर आपण बघितलं तर या 4 विषयाचं वेटेज प्रिलिम्सला देखील आहे आणि मेन्सला देखील आहे. ठीक आहे. आता प्रिलिम्सला किती? तब्बल या 4 टॉपिक वरून प्रिलिम्सला 100 पैकी 60 प्रश्न याचे येतात. आणि जर मेन्स मध्ये आपण बघितलं तर जवळपास 50 to 60% वेटेज या 4 टॉपिकलाच तिथं मेन्स मध्ये असतं आणि प्रिलिम्स मध्ये 60% वेटेज या 4 टॉपिकला असतं. म्हणजे काय, तर तुम्ही पहिला टप्पा मी सांगितला की अनकॉमन सेगमेंट जो आहे, अनकॉमन सेक्शन जो आहे, अनकॉमन सेक्शन म्हणजे काय, असे टॉपिक जे फक्त मुख्यला आहे आणि पूर्वला नाही आहे, अशा टॉपिकचा अभ्यास तुम्ही आतापासून सुरू करा. त्यामध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिखाण, डेली आन्सर रायटिंग देखील करू शकता. त्यानंतर जे टेस्ट पेपर्स आहेत ते सोडवणं, ठीक आहे, रिव्हिजन करणं, या सगळ्या बाबी तुम्हाला त्या पहिल्या सेक्शन मध्ये म्हणजे आतापासून अनकॉमन सेक्शनला जेव्हा टार्गेट करताय ते, आणि त्यामध्ये तुम्हाला विशेष करून तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे त्याची किमान एक वेळा वाचून आणि त्यानंतर किमान एक वेळा रिव्हिजन, ते 2 वेळा तुमचं वाचून तो ऑप्शनल सब्जेक्ट झाला पाहिजे. म्हणजे एक बेसिक जे प्रिपरेशन असतं ते झालं पाहिजे. त्यासोबतच तुम्ही जर ऑप्शनलची देखील आन्सर रायटिंग जर केली तरी अतिउत्तम आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, तर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन आतापासून जर तुमचं झालं म्हणजे कधीपासून, तर जसं मी तुम्हाला सांगितलं जून पासून डिसेंबर पर्यंत, हे 2026 सांगतोय आतापासून, म्हणजे हा जो चालू महिना आहे तो तेव्हापासून डिसेंबर पर्यंत, तर तुमचा दुसरा जो सेक्शन येईल म्हणजे दुसरा फेज होईल त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, आता हा सेक्शन तुमचं सुरू होईल जानेवारी 2027 पासून ते फेब्रुवारी
2027 पर्यंत, म्हणजे 2 महिने. ठीक आहे, एक जानेवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत. तर अशा पद्धतीनं 2 महिन्यात तुम्ही जर हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे केले. आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही हे जानेवारी ते फेब्रुवारी का बरं सांगत आहात? विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी सांगतोय कारण तुम्ही ऑलरेडी 1 अटेम्प्ट, 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट तुम्ही दिलेला आहे. आणि प्रत्येक कोणताही विद्यार्थी असू द्या, जो 2 अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट किंवा 1 अटेम्प्ट जरी दिलेला असेल तरी त्याचे हे सब्जेक्ट चांगले झालेले असतात. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात इथे तुम्हाला पूर्व आणि मुख्य या दोघांचाही अभ्यास करायचा आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स या दोघांच्याही पर्स्पेक्टिव्हनं हे 4 टॉपिकचा अभ्यास तिथे तुम्हाला करायचा आहे. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स याचा अभ्यास करताना त्याचा प्रिलिम्स मध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, मुख्यमध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, हे तुम्हाला सगळं बघायचं आहे. आणि सोबत सोबत तुम्हाला डेली आन्सर रायटिंग देखील करायची आहे. म्हणजे तुम्हाला डेली आन्सर रायटिंग जून पासून सुरू करून फेब्रुवारी पर्यंत तिथे चालवायची आहे. आणि हे लक्षात ठेवा, ऍटलीस्ट डेली आन्सर रायटिंग होत नसेल तर वीकली ऍटलीस्ट किमान 3 तरी उत्तरे लिहा. मी परत परत सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षा लिखाणाची परीक्षा आहे. तुम्ही अपेक्षा अशी करू नका की नाही सर मी माझा अभ्यास होऊ द्या, मी त्यानंतर उत्तर लिहिल. आणि मी आधीच्याही सेशनमध्ये सांगितलं आहे की जास्त करून विद्यार्थी सिलेबस कम्प्लिशनची वाट पाहतात. नाही सर मला पूर्ण रिवाइज करू द्या त्यानंतर मी उत्तर लिहिल. वाट बघू नका. ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे, ऑलरेडी तुमचं रिव्हिजन झालेलं आहे, ऑलरेडी तुम्ही एक पुस्तक किमान 2-3 वेळा वाचून झालेली आहे. तर तुम्ही वाट बघू नका की नाही सर मी अजून एकदा वाचतो आणि त्याच्यानंतर मी उत्तर लिहिल. असं काही वेगळं होणार नाही. म्हणून उत्तर लिखाणाला घाबरू नका, कारण मुख्य परीक्षा उत्तर लिखाणाची परीक्षा आहे. आणि आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय पोस्ट काढणं आहे. आपलं ध्येय फक्त पूर्व किंवा मुख्य काढणं नाही. आपल्याला पूर्ण पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू हे तीनही काढून आपल्याला पोस्ट हातात हवी असेल, उत्तर लिखाणाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी इतका फोकस याच्यासाठी करतोय कारण हे सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः रिअलाइज केलेला आहे. मी स्वतः युपीएससीची इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर मला माहित आहे की इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला मुख्यमध्ये आन्सर रायटिंग करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. आणि स्वतःला एक्स्ट्रीम टॅलेंटेड समजू नका की नाही सर माझं तर इंग्लिश, म्हणजे जर तुम्ही इंग्लिश माध्यमातून असाल तर नाही सर मला तर जमतं, मला 10वी मध्ये 100 पैकी इंग्लिशमध्ये 92 मार्क होते, 95 मार्क होते, काही कामाचे नाही. कारण इथे जे उत्तर तुम्हाला लिहायचे त्याची पद्धत वेगळी आहे. त्याच्यामध्ये शब्द मर्यादा आहे, त्यामध्ये एकदम क्लिष्ट टॉपिक आहेत. म्हणजे काही काही कॉम्प्लेक्स टॉपिक असतात. अशा कॉम्प्लेक्स टॉपिकचं सोप्यातल्या सोप्या भाषेत जर तुम्हाला उत्तर लिहायचं असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस लागते. आणि प्रॅक्टिस शिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. म्हणून उत्तर लिखाण तुम्हाला करावं लागेल. म्हणून जून पासून फेब्रुवारी पर्यंत दिवसाला किमान एक प्रश्न तरी लिहून बघा, एक जीएसचा आणि एक ऑप्शनलचा, जर जमत असेल तर. किमान, म्हणजे जमत असेल नाही, मी तर म्हणतो कराच, कारण याच्याशिवाय दुसरं ऑप्शन आहेच नाही. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की शॉर्टकट सांगा, शॉर्टकट या परीक्षेला नाही. स्पष्ट सांगतोय, या परीक्षेला शॉर्टकट कोणताच नाहीये. तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि लक्षात ठेवा, मेहनत फक्त 1.5 वर्षाची आहे विद्यार्थी. आतापासून जर 1.5 वर्ष मेहनत टाकली ना तर मग 2027च्या परीक्षेत कोणत्या हालतीत तुमच्या हातात पद राहणार आहे बरं. आणि हे तुम्हाला असं म्हणजे दुःख होणार नाही की नाही मी एवढी मेहनत केली, आउटपुट नाही निघालं. जर तुम्ही आतापासून जर इमानदारीनं अशा पद्धतीनं जर प्लॅनिंग केलं, इम्प्लिमेंटेशन केलं, तर डेफिनेटली 1.5 वर्षात तुमच्या हातात पोस्ट असल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जानेवारी पासून फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्व आणि मुख्यचे हे 4 सब्जेक्ट जे आहेत याला फोकस करा. आणि या सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास करताना जेवढंही मी सांगितलंय, कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना पहिले त्यावरती PYQ कसे आले आहेत हे बघा. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन युपीएससीचे, एमपीएससीचे कसे आले हे बघा. आणि त्याच्या आधारावर तुमची प्लॅनिंग ठरवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे 4 सब्जेक्ट जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत तिथे कंप्लीट करायचे आहे. ठीक आहे, म्हणजे हा झाला दुसरा फेज. आता याच्यानंतर तिसरा फेज. ठीक आहे, आता तिसरा फेज जो येईल त्या तिसऱ्या फेज मध्ये तुम्हाला काय, तर आता आपलं फेब्रुवारी पर्यंत आलो होतो, फेब्रुवारी पासून मार्च झाला. आता मार्च 2027 पासून ते एप्रिल म्हणजे मे 2027 पर्यंत, म्हणजे ज्या दिवशीपर्यंत परीक्षा आहे. ठीक आहे, सपोज आता यावर्षी 31 मेला होती, तर पुढच्या वर्षी कदाचित मेच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकते, दुसऱ्या आठवड्यात येऊ शकते, पण त्याच्या आधी येऊ शकते. जर आधी झाली तर मी प्लॅन वेगळा सांगेन. पण जर मे महिन्यात तुमची परीक्षा असेल तर मार्च पासून मे पर्यंत मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या स्पेसिफिक पिरियडमध्ये फक्त प्रिलियम्सला टार्गेट करायचं आहे. हे लक्षात ठेवा, फक्त प्रिलियम्सला टार्गेट करायचं आहे. आणि इथे स्पेसिफिकली तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिले तुम्ही जेवढेही अटेम्प्टचे पेपर दिले असेल ते पेपर प्रॉपर अनालाइज करा. जर तुमचा पहिला अटेम्प्ट 2026 चा झालाय आणि तो निघाला नाही तर पहिले त्याला अनालाइज केला, किंवा त्याच्या आधी 2-3 वर्षाचे पेपर तुम्ही देत आले आहात पण तुमची पूर्व परीक्षाच निघत नसेल तर पहिले तुम्ही ते पेपर पूर्ण अनालाइज करा. कळलं का तुम्हाला? म्हणजे इव्हन मी तर म्हणेल की आताच जर तुमचा 31 मे 2026 चा पूर्व परीक्षेचा पेपरमध्ये जर तुम्हाला 90 पेक्षा कमी मार्क आले किंवा 95 पेक्षा कमी मार्क आलेले असेल तर पहिले तो पेपर अनालाइज करणं काळाची गरज आहे. तुम्ही स्वतःच्या चुका शोधा,
कुठे माझं चुकलंय, सिली मिस्टेक्स मी कुठे केल्या आहेत का. कारण मला जेवढे विद्यार्थ्यांचे फोन आले ज्यांचे मार्क 95 पेक्षा कमी आहे किंवा 90 पेक्षा कमी आहे, मला सगळ्या विद्यार्थ्यांनी एकच गोष्ट म्हटलेली आहे की सर मला 100च्या वरती मार्क मिळाले असते, फक्त मी 3-4 प्रश्नात सिली मिस्टेक केल्या आहे आणि सिली मिस्टेक केल्यामुळे माझा स्कोअर हा 90च्या खाली किंवा 95च्या खाली येत आहे. हे कॉमन विधान मी ऐकतोय, कॉमन स्टेटमेंट आहे विद्यार्थ्यांचं. म्हणून पहिले पेपर अनालाइज करणं फार काळाची गरज आहे. म्हणून मार्च पासून मे पर्यंत फक्त आणि फक्त जेव्हा तुम्हाला पूर्व करायचं आहे, यामध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट अगेन आता आपले पहिले प्रायोरिटीवर सब्जेक्ट कोणते असले पाहिजे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजी 20 प्रश्न पूर्वमध्ये येतात. किती येतात? 20 प्रश्न पूर्वमध्ये प्रत्येक वर्षी हमखास येतात. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी चांगला करायचा आहे. त्यानंतर कोणता सेक्शन राहिला होता? एन्व्हायरमेंटचा सेक्शन राहिला होता. हा एन्व्हायरमेंटचा सेक्शन तुम्हाला चांगला करायचा आहे. याच्यावर जवळपास 5 प्रश्न तिथे विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे हे. मग त्यानंतर करंट अफेअर. आता करंट अफेअर तर तुम्हाला लक्षात ठेवा, करंट अफेअर तुम्हाला जून महिन्यापासूनच दिवसाला 1 तास द्यायचाच आहे. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला येताना करंट अफेअरच्या ज्या काही तुम्ही मॅगझिन वाचल्या त्या मॅगझिनच्या आधारावर तुम्हाला परत त्याची रिव्हिजन करायची आहे. म्हणजे इथे तुम्हाला रिव्हिजन करावी लागेल. ठीक आहे, आणि या सगळे हे तर 3 जे टॉपिक झाले ते, आणि यासोबत तुम्हाला अगेन हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी प्लस इकॉनॉमिक्स याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, याची रिव्हिजन, ठीक आहे, याची तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. कारण फेज 2 मध्ये तुम्ही ऑलरेडी यांचा डिटेलमध्ये अभ्यास केला, याची रिव्हिजन करायची आणि सोबत सोबत तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज द्यायच्या आहे. मॉक टेस्ट सिरीज द्यायच्या किती? किमान मिनिमम 15 तरी तुम्ही दिल्या पाहिजे. आणि प्रत्येक पेपर झाल्यानंतर तो पेपर फक्त झाल्या मार्क मोजून तो ठेवायचा नाहीये. प्रत्येक पेपर झाल्यानंतर त्या पेपरचं अनालिसिस करायचं. प्रश्न बरोबर असला तर का बरं बरोबर आहे हे बघायचं, आणि बरोबर जर असला तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. कधी कधी काय होतं तुम्हाला सांग, मॉक टेस्ट सिरीज मध्ये एखादा पेपर विद्यार्थी देतो आणि त्या पेपरमध्ये त्याला 200 पैकी 120-130 मार्क पडतात, आणि 120 मार्क पडल्यामुळे त्याची छाती फुगून जाते आणि त्याला वाटतं अरे इथं जर मला 120 पडत आहे तर मी हमखास येणारा जो पेपर आहे आयोगाचा त्यामध्ये तर मी 110-120 आरामातच मला मार्क मिळून जाणार आहे. पण असं होत नाही. उगाच कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही जे काही मॉक टेस्ट सिरीजचे पेपर देता, विविध क्लासचे पेपर असतात, कधी असं होतं की एखादा पेपर जर तो सोपा काढला त्या क्लासवाल्यांनी आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 120-130 मार्क मिळाले तर बेसिकली ते का बरं केलं जातं? कारण तुमचा कॉन्फिडन्स बूस्टअप व्हावा. आता तुम्ही जर कॉन्फिडन्स बूस्टअप होण्याच्या ऐवजी जर तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स होत असेल तर त्याला तो क्लासवाला जबाबदार नाहीये, परत सांगतोय. ठीक आहे, म्हणून जर एखाद्या पेपरमध्ये तुम्ही मॉक टेस्ट देत असाल आणि एखाद्या पेपरमध्ये तुम्हाला 120-130 मार्क येत असेल तर उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. जमिनीवर टिकून राहा. तो देखील पेपर अनालाइज करा की कसे कुठे बरोबर आहे, कुठे चुकले, या सगळ्या बाबी. म्हणजे कोणताही पेपर असू द्या, तुम्हाला 200 पैकी 60 मार्क मिळू द्या किंवा 200 पैकी 120 मार्क मिळू द्या, ठीक आहे, पण तुम्हाला प्रत्येक पेपर अनालाइज करणं आवश्यक आहे. आणि विद्यार्थी, मी एमपीएससीचे विशेष करून विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय, युपीएससीचे विद्यार्थी अनालाइज करतात पण एमपीएससीचे विद्यार्थी पेपर अनालाइज करत नाही, आणि त्यामुळे जास्त करून विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा निघत नाही. ठीक आहे, तर जे काही मिनिमम 15 पेपर तुम्ही पूर्व परीक्षेचे सोडवणार आहे, यापैकी 10 पेपर, किमान 10 ते 12 पेपर तुम्ही सेक्शनल सोडवा, आणि किमान 6 ते 7 पेपर तुम्ही फुल लेंथ टेस्टचे दिले पाहिजे. म्हणजे एक 15 ते 20 चा आकडा आपण पकडूया. मिनिमम 15 ते 20 पेपर तुम्ही द्यायला पाहिजे. यापैकी 10 ते 12 पेपर सेक्शनल द्या आणि किमान 6 पेपर तरी फुल लेंथ टेस्ट पेपर द्या. आणि प्रत्येक पेपर झाल्यानंतर पेपरचं अनालिसिस करा, विश्लेषण करा. बरोबर असेल तर का बरोबर आहे, चुकलाय तर का बरं चुकलाय, या सगळ्या बाबी हे तुम्हाला तिथे अंडरस्टँड करायच्या आहे. मग तेव्हाच तुम्हाला फायदा होईल. आणि लक्षात ठेवा, अगेन एक गैरसमज जो विद्यार्थ्यामध्ये असतो, आणि मला वाटतं की ज्या तुम्ही ऑलरेडी जर पूर्व परीक्षा दिली आहे तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट अनुभवलेली आहे. मार्केटमध्ये अशा बहुतेक सारे म्हणजे विविध बॅचेस चालू होत्या, अप्रोच बॅच चालू होत्या, ही बॅच चालू होती. मग याचं उत्तर जर असं आलं, हे जर स्टेटमेंट असले तर ए बी पैकी ए राहतं, जस्टिस शब्द आला तर हा राहतो, असा राहतो. या फालतूच्या उगाच ट्रिकच्या फंदात पडू नका. कारण यावर्षी आयोगाने जो पेपर काढलाय त्यामध्ये या कोणत्याच ट्रिक काम केलेला नाही. फक्त एलिमिनेशन टेक्निक, ज्या कन्व्हेन्शनल आपल्या टेक्निक आहेत त्या काम करतात, पण त्या टेक्निक देखील लावायला तुमच्याकडे बेसिक नॉलेज लागतं. म्हणून परत परत सांगतो, या फालतूच्या टेक्निकमध्ये पडू नका. कारण जर रिझल्ट काढायचा असेल तर तुम्हाला प्रॉपर तुमचा अभ्यास असणं आणि अभ्यासासोबत लॉजिक लागणं प्रिलिम्सच्या परीक्षेत आवश्यक आहे. लॉजिक कोणाचं लागतं? ज्याच्याकडे नॉलेज राहतं त्याचंच लॉजिक लागतं, हे लक्षात ठेवा. म्हणून नॉलेज, बेसिक नॉलेज तरी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 15 ते 20 मॉक टेस्ट सिरीज तुम्हाला या कालावधीत, म्हणजे मार्च पासून तर मे पर्यंत, जोपर्यंत तुमचा पेपर आहे तोपर्यंत अशा पद्धतीनं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. ही झाली तुमची विद्यार्थी मित्रांनो डिटेल 1 वर्षाची प्लॅनिंग. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही सरळ मला चॅट सेक्शन मध्ये तिथे रिप्लाय करू शकता,
किंवा याचाच आम्ही काय केलेला आहे, डिटेल प्लॅन बनवलेला आहे. ठीक आहे, आता हे डिटेल जो आम्ही प्लॅन बनवलेला आहे याच्यामध्ये आमचा अप्रोच कसा आहे हे बघा, मी परत सांगतोय की आम्ही जो पूर्ण प्रोग्राम असतो एक्झामचा, त्यामध्ये कसे असते, पहिली स्टेज पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू असतो. आम्ही त्याला रिव्हर्स केलं. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना तुम्ही कसा विचार केला पाहिजे, तुम्ही अभ्यास करताना पहिले इंटरव्ह्यूचा विचार केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर आपल्याला या तीनही स्टेजेस क्रॅक करून आपल्याला पद काढायचं आहे. आणि हे बघा, इंटरव्ह्यू हा खूप मोठा दुर्लक्षित स्टेज आहे या पूर्ण एक्झाम प्रोसेस. कारण आपण काय विचार करतो, अरे सर इथं माझं पूर्व नाही होतंय, मुख्य नाही होतंय आणि तुम्ही इंटरव्ह्यूचं सांगताय, असं नाही. तर इंटरव्ह्यूसाठी जी आपल्याला पर्सनॅलिटी बनवायची आहे, इंटरव्ह्यूसाठी जी आपल्याला पर्सनॅलिटी बनवायची आहे ती आतापासून बनवायची आहे. आणि आतापासून आपल्याला तसा विचार करायचा आहे, त्या गोष्टीवर इम्प्लिमेंटेशन करायचं आहे की जेणेकरून आपली पूर्व आणि मुख्य निघाल्यानंतर जो इंटरव्ह्यूचा टप्पा असतो त्यासाठी आपण आतापासून तयार आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि आतापासून तुम्हाला एका अधिकाऱ्यासारखं विचार करायचा आहे की जेणेकरून ते पूर्व मुख्य निघाल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांचं जे दांदळ उडते. आणि आम्ही बघितलंय की विद्यार्थी काही तयार नसतात, विद्यार्थ्यांकडे प्रॉपर गोष्टी नसतात, विद्यार्थ्यांना काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे, त्यांची हॉबी काय आहे. जास्त करून इंटरव्ह्यू मध्ये तुमच्या आवड, तुमच्या छंदाबद्दल विचारलं जातं, तुमचे काही छंदच राहत नाही. आणि जे छंद असतात ते आपल्याला छंद आहेत हे देखील माहित नाही राहत. तर बघा, सुरुवात इंटरव्ह्यू पासून करायची आहे. इंटरव्ह्यू पासून करायची आहे म्हणजे काय, तर सर फक्त इंटरव्ह्यूचा अभ्यास करायचा का, त्याचं उत्तर नाहीये. इंटरव्ह्यूचे काय ना, 1-2 आम्ही ओरिएंटेशन सेशन घेणार आहे, ते सगळ्यांसाठी फ्री असणार आहे. की बेसिकली इंटरव्ह्यू महत्वाचा का बरं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्हाला स्वतःची पर्सनॅलिटी आतापासून बनवायची आहे, असे 1 ते 2 ओरिएंटेशनचे सेशन आम्ही घेणार आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला जसं तुमची काही आवड असेल, तुमचा कोणता छंद असेल, तर मग तुम्ही त्याला कसा जोपासू शकता आणि त्याच्याच आधारावर कधी कधी तुमचे इंटरव्ह्यू ओढल्या जातात. ठीक आहे, तुम्ही ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचे इंटरव्ह्यू बघू शकता की कधी कधी जर कोणी सांगितलं की माझा क्रिकेट छंद आहे, ठीक आहे, तर त्याला क्रिकेटवरच त्याला जास्त करून प्रश्न पडतात. मग समोरचा इंटरव्ह्यू पॅनल चेक करतो की या व्यक्तीचा खरंच याने जो छंद सांगितला तो आहे की नाहीये. मग तुमच्याकडे क्रिकेटची माहिती असली पाहिजे, कोणते टुर्नामेंट झाली, IPL झालं, कोणती इंटरनॅशनल मॅच झाली, मग त्याबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. यासाठी तुम्हाला दिवसाचे 5-10 मिनिटं द्यायचे. जनरली आता बघा, प्रत्येक न्यूजपेपरमध्ये तिथे शेवटला सेक्शन क्रिकेटचा येतो किंवा स्पोर्ट्सचा येतो, तर त्यामध्ये तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे की बा जर याला आवड आहे तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की मी 5 मिनिटात काहीतरी मी वाचून टाकेल ज्या महत्वाच्या बाबी आणि मी पुढे जाईल. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी ज्या ज्या बाबी आवश्यक आहे त्या तुम्हाला आतापासून त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे. तुमचं संवाद कौशल्य असू द्या, तुमचं पर्सनॅलिटी असू द्या, तुमचं बोलण्याची पद्धत, तुमची विचार करण्याची पद्धत, या सगळ्या बाबीवर तुम्हाला आतापासून डेली काम करायचं आहे. मग हे 1-2 ओरिएंटेशनचे सेशन झाले तर मग पहिल्या आठवड्यापासूनच, म्हणजे जर तुम्ही उद्यापासून सुरुवात करत असाल तर 2 पहिले इंटरव्ह्यूचं सेशन आणि त्यानंतर मुख्यचे. मग मुख्यपासनं काय, तर मुख्यपासनं प्रॉपरली जसं मी तुम्हाला सांगितले की पहिला जो फेज आहे, फेज 1, या फेज 1 मध्ये तुम्हाला पहिले मुख्यचे कोणते टॉपिक घ्यायचे, अनकॉमन सेक्शन. कोणतं सेक्शन अभ्यास करायचा आहे, अनकॉमन सेक्शन. अनकॉमन म्हणजे असे टॉपिक की जे फक्त मुख्यला आहे, पूर्वला नाही आहेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर अनकॉमन झाले तर मग दुसऱ्या फेज मध्ये तुम्हाला कोणते, तर कॉमन सेक्शन, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हा झाला फेज 2. ठीक आहे, तर मग या 2 फेज मध्ये तुम्हाला पहिले पूर्ण मुख्यचा अभ्यास करायचा आहे, यासोबत मुख्यची उत्तर लिखाण, मुख्यचा आन्सर रायटिंग, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. आणि मग एकदा मुख्य झाला तर मुख्य झाल्यानंतर सोबत सोबत तुम्हाला प्रिलिम्सची सुरुवात करायची आहे. कारण फेज 2 पासून तुम्हाला पूर्व आणि मुख्य एकत्रित करायचं आहे. आणि मग जेव्हा फेज 3 येईल, कोणता फेज, फेज 3, या फेज 3 मध्ये शेवटल्या टप्प्यात तुम्हाला फक्त आणि फक्त प्रिलिम्सच्या मागे जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपले अप्रोच असला पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रिपरेशन केलं तर तुम्हाला 2027 मध्ये कोणीही पोस्ट घेण्यापासून थांबवू शकत नाही. पण हा अप्रोच कोणासाठी मी परत सांगतोय, तुम्ही जर माझ्याकडे मला फोन कराल तर माझी पूर्व परीक्षा काढून द्या, मुख्य काढून द्या, याच्यासाठी नाही. जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर डायरेक्टली कॉल करा. आणि हा जो प्लॅन आहे, या प्लॅन मागा, मी तुम्हाला सरळ PDF पाठवतो, 8806242059. या प्लॅन मध्ये प्रॉपरली आम्ही इंटरव्ह्यू पासून कसं सुरुवात करायचं, किती दिवसात किती सब्जेक्ट झाला पाहिजे, रिव्हिजन कधी करायची, उत्तर लिखाण कधी करायचं, या सगळ्यांचं प्लॅनिंग इथे डिटेल प्लॅनिंग मी केलेलं आहे. आणि जर ती तुम्हाला PDF फाईल हवी असेल, पण कोणत्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी ऑलरेडी एक अटेम्प्ट दिलेला आहे, 2 दिलेला आहे, 3 दिलेला आहे, पण त्यांची पूर्व परीक्षा निघत नाहीये किंवा मुख्यपर्यंत पोहोचले पण यावेळी पूर्व निघत नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी पोस्ट काढायसाठी हा प्लॅन मी बनवलेला आहे. जर तुम्हाला प्लॅन हवा असेल तर मला माझ्या बरोबर व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्टली कॉल तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर हे बघा, अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो प्रॉपर आम्ही डेली प्लॅन बनवलेला आहे. ठीक आहे, किती तास द्यायला पाहिजे सुरुवातीला, तुम्ही जसं आतापासून जर मी अभ्यासाला सुरुवात करतो म्हटलं, ठीक आहे,
तर तुम्ही 9 तासापासून सुरुवात करायला पाहिजे. 9 तासातले 4 तास तुम्ही जीएसला द्या, 4 तास तुम्ही ऑप्शनला द्या आणि 1 तास तुम्ही करंट अफेअर चालू घडामोडी, त्यामुळे त्यामध्ये तुमचा न्यूजपेपर आला, कोणती मॅगझिन जर तुम्ही वाचत असाल ते आला. ठीक आहे, तर यामध्ये मी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पहिलंच पॉईंट बघा, दिस फेज विल कव्हर अनकॉमन सेक्शन. अनकॉमन सेक्शन म्हणजे असा सेक्शन की जो फक्त मुख्यमध्ये जे सिलेबस आहे तोच ज्याचा पूर्वसोबत काही संबंध नाही, असे सेक्शन्स आपण पहिले कव्हर करतो. यामध्ये सुरुवातच आम्ही कुठून केली आहे? इथिक्स पासून. तर बघा, मी स्पष्ट सांगितलेलं आहे, इथिक्स मुख्यमध्ये किती मार्क आहे? 250 मार्क आहे. एसए ला किती मार्क आहे? 250 मार्क आहे. ठीक आहे, हे इथिक्सचे मार्क, मॅक्झिमम मार्क, हे एसएचे मार्क, निबंधाचे मार्क 250 आणि त्यानंतर ऑप्शनलला किती मार्क आहे? ऑप्शनलला तब्बल 500 मार्काचे 2 पेपर, 250 मार्काचे 2 पेपर होतात, म्हणजे टोटल 500 मार्क, म्हणजे 500 आणि 500 1000 मार्क. विद्यार्थी मित्रांनो, 1000 मार्क मुख्यचे या फक्त 4 पेपरवर आहे. एक इथिक्स, एसए 2, ऑप्शनलचे 2, म्हणजे 4 पेपरवर 1000 मार्क आहे. म्हणून समजा किती महत्वपूर्ण आहे. आणि हे जे एसए झाला, ऑप्शनल झाला, याची तयारी आतापासूनच करावी लागेल तुम्हाला, भले तुम्ही 2027 साठी जरी अपिअर होत असाल तरी. ठीक आहे, का बरं? कारण एसए आणि ऑप्शनल यांना आम्ही हातातले मार्क म्हणतो, कारण याच्यामध्ये इझिली तुम्ही चांगले मार्क स्कोअर करू शकता जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर. एसए मध्ये 250 पैकी 120 130 पर्यंत इझिली तुम्ही पोहोचू शकता. पण अगेन तुम्हाला किमान 5 ते 6 एसए लिहिणं किंवा 7 ते 8 एसए लिहिणं आवश्यक आहे. त्यामध्ये टेक्निक्स कशा आहे, काय आहे, स्ट्रक्चर कसं आहे, प्रेझेंटेशन कसं आहे, म्हणजे कमी एफर्ट्सवर चांगले जर मार्क मिळवायचे असेल तर हे 2 सब्जेक्ट कामाचे, एक ऑप्शनल आणि एक एसए. तर असं नियोजन डे वाईज प्लॅनिंग इथे आम्ही करून दिलेली आहे तुम्हाला, डे 1 2 3. ठीक आहे, त्यानंतर अगेन नेक्स्ट झालं तर प्रॉपर 30 दिवसापर्यंत पहिले इथिक्स होणार आहे, त्यानंतर इंडियन सोसायटी, मग असे प्रॉपर डे वाईज प्लॅनिंग आम्ही या स्पेसिफिक प्लॅन अंतर्गत तुम्हाला तिथे 2027 चे जे विद्यार्थी आहेत ते रिपीटर्स आहे त्यांच्यासाठी हा स्पेसिफिक प्लॅन तिथे आम्ही बनवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा प्लॅन तिथे हवा असेल तर लगेच तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 नंबर डायरेक्टली कॉल करा किंवा मेसेज देखील करू शकता. मेसेज करताना फक्त प्लॅन 2027 चा प्लॅन म्हणून टाईप करा, मी लगेच तुम्हाला तो प्लॅन तिथे पाठवून देईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर अशाच प्रकारचे जर अपडेट्स तुम्हाला एमपीएससी बद्दल किंवा एमपीएससीच्या करंट घडामोडी ज्या होत आहेत त्याचे काही अपडेट्स हवे असेल किंवा आम्ही काही जे विविध टॉपिक्सवर व्हिडिओ बनवतोय करंट टॉपिक्सवर, ते जर ऍक्सेस करायचे असेल तर सरळ तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. हा आमचा क्यूआर कोड आहे, हा व्हिडिओ पॉज करा आणि हा क्यूआर कोड स्कॅन करा, किंवा अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची दिलेली आहे, त्यामध्ये एक नॉर्मल टेलिग्राम चॅनल आहे आणि एक उत्तर लिखाणासाठी स्पेशल टेलिग्राम चॅनल आम्ही बनवला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम देखील तिथे आम्ही रन करणार आहे. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही प्लॅन मी तुम्हाला आता सांगितला की ज्यामध्ये फेज 1, फेज 2, फेज 3 आम्ही डिवाइड केलं आणि त्यामध्ये रिव्हिजन कधी करायचे, उत्तर लिखाण कधी करायचं, हे सगळं आम्ही स्ट्रॅटेजाइज केलेलं आहे. तर हा पूर्ण प्लॅन आम्ही या अश्वमेध मेंटरशिप प्रोग्राम अंतर्गत इथे आम्ही रन करतोय. तर जर तुम्हाला हा अश्वमेध मेंटरशिप प्रोग्राम हा जर जॉईन करायचा असेल तर अगेन मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. ठीक आहे, तर यामध्ये आम्ही 1 to 1 मेंटरशिप प्रोग्राम प्रोव्हाइड करतोय, म्हणजे तुम्हाला प्रॉपर आठवड्याची प्लॅनिंग तिथे दिली जाईल. आता ही प्लॅनिंग तर मी जनरली सगळ्यांसाठी आहे, पण यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या अनुरूप, प्रत्येक विद्यार्थ्याला सूट होईल अशा पद्धतीने हा प्लॅन तिथे रिस्ट्रक्चर केला जाणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याच्या डिमांडनुसार. आणि मी स्वतः हा मेंटरशिप बॅच तिथे रन करत आहे, अश्वमेध मेंटरशिप बॅच, आणि यामध्ये फक्त 50 पोरं मी एनरोल करत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या प्रोग्रामची इनिशियल कॉस्ट आम्ही फक्त 30,000 रुपये ठेवलेली आहे. आणि जर तुम्ही अर्ली बर्ड ऑफर मध्ये आला 10% डिस्काउंट देतोय, म्हणजे हाच प्रोग्राम तुम्ही 26,999 म्हणजे 27,000 मध्ये तुम्ही करू शकता. जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर अगेन मोबाईल फोन उचला आणि 8806242059 या नंबरवर डायरेक्टली कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे. परत सांगतोय की हा प्रोग्राम कोणासाठी आहे? हा प्रोग्राम नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही, म्हणजे जे 2027 साठी पहिला अटेम्प्ट ज्यांचा आहे त्यांच्यासाठी हा प्रोग्राम नाही. हा प्रोग्राम रिपीटर्ससाठी आहे, म्हणजे ज्यांचा ऑलरेडी किमान एक अटेम्प्ट झालाय, 2, 3 किंवा त्यापेक्षा जास्त अटेम्प्ट झालेले आहे पण पोस्ट निघत नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्लॅन आम्ही बनवलेला आहे. तर म्हणून स्पष्ट शब्दात इथे लिहिलेला आहे, बिगिनर या प्रोग्रामला जॉईन करू नका. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो की एमपीएससी 2026 ची मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आम्ही डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम सुरू करतोय. आणि हा प्रोग्राम ज्यांची पूर्वपरीक्षा निघत असेल त्यांच्यासाठी अप्लिकेबल आहे, ज्यांची नाही निघत आहे त्यांना देखील अप्लिकेबल आहे. फक्त एकच अट आहे की हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कंडक्ट करतोय. जर हा प्रोग्राम तुम्हाला जॉईन करायचा असेल तर फक्त सिरियसनेस तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तुम्ही सिरियस ऍस्पायरंट असायला पाहिजे. आणि यामध्ये आम्ही एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये जे सिरियस ऍस्पायरंट आहे त्यांनाच मी ऍड करतोय. जर तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जर तुम्हाला जॉईन व्हायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अगेन तुम्ही मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर मेसेज करा. ठीक आहे, 8806242059. ठीक आहे, या नंबरवर मला डायरेक्ट मेसेज करा की आन्सर रायटिंग जॉईन करायची आहे म्हणून. सरळ तुम्हाला मी त्या ग्रुपची लिंक शेअर करेन. तो ग्रुप सगळ्यांसाठी ओपन नाही, जे सिरियस कॅन्डिडेट आहे, ज्यांना डेली आन्सर रायटिंग करायचं आहे
आणि जे विद्यार्थी जॉईन करून करतील नाही त्यांना आम्ही काढणार आहोत. म्हणून स्पष्ट सांगतोय, जर तुम्ही सिरियस असाल, तुम्हाला उत्तर लिखाण करायचं असेल, उत्तर लिखाण कसं करायचं, काय करायचं, डेली आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिस मधून काय फायदा होतोय, सगळं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये कळून येणार आहे. आणि हा प्रोग्राम 15 जून पासून सुरू होणार आहे आणि मेंटरशिपची बॅच देखील आपली 15 जून पासून सुरू होणार आहे. ठीक आहे, तर फ्री आन्सर रायटिंग मेन्स प्रोग्राम आहे आणि इथे त्या ग्रुपमध्ये दररोज सकाळी एक प्रश्न मी टाकेल, तो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे आणि लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर तिथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. एकदा तुम्ही उत्तर अपलोड केलं त्यानंतर मी तिथे मॉडेल आन्सर टाकेल. मॉडेल आन्सरच्या आधारावर तुम्हाला तुमचं उत्तर चेक करायचं आहे आणि जे बेस्ट आन्सर मला वाटेल ते मी स्वतः चेक करून तिथे टाकेल आणि त्यानंतर आपण युट्यूबच्या माध्यमातून तिथे लाईव्ह डिस्कशन घेणार, की जेणेकरून तुम्ही तुमचे प्रश्न तिथे विचारू शकता आणि मी काय उत्तर असायला पाहिजे, कसा अप्रोच असायला पाहिजे, या सगळ्या बाबी त्या प्रश्नाचा मी तिथे डिस्कस करणार आहे. अगेन याबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा जॉईन करायचं असेल तर अगेन मोबाईल फोन उचला, 8806242059 या नंबरवर मला डायरेक्टली कॉल करा. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, असे अपॉर्च्युनिटी एकदाच येते, परत परत येत नाही. म्हणून उगाच वाट बघत बसू नका की नाही सर मला अजून रिवाइज करू द्या, मी नंतर करीन. रिव्हिजन किंवा तुमचं वाचणं कधी कंप्लीट होणार नाही, कधी सिलेबस कंप्लीट होणार नाही, म्हणून उगाच वेळ करू नका. कारण मुख्य परीक्षेमध्ये मी आताच सांगितलं की मुख्य परीक्षेमधून जर तुम्हाला पोस्ट काढायची असेल तर उत्तर लिखाण ज्यांच्याजवळ, उत्तर लिखाणाची स्किल ज्याच्याजवळ असते, जो उत्तर लिखाण करतो त्याच्याचकडे आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप होतं आणि त्याचीच परीक्षा तिथं निघते. त्यानंतर पुढील इथिक्स आमची जी बॅच आहे MPSC राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने किंवा 2027च्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने, जर तुम्हाला इथिक्सचा विषय जड जात असेल, इथिक्स मध्ये काय अभ्यास करावा, कसा अभ्यास करावा, या संदर्भात काहीही तुमच्या मनात शंका असतील, सरळ मोबाईल फोन उचला आणि निलेश सरांना 9403692940 यावर कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. तर तिथे निलेश सर तिथे इथिक्सची बॅच घेऊन येतात. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. आता यामध्ये विशेष करून वेगळेपणा काय आहे, तर ज्या पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याच्यापेक्षा वेगळं इथे स्वतः फ्लो चार्ट्स कसे काढायचे, डायग्राम्स कसे काढायचे आणि एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये इथिक्सचे कन्सेप्ट निलेश सरांनी या बॅच अंतर्गत निलेश सर तिथे समजावून सांगणार आहेत. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर अगेन तुमचा मोबाईल फोन उचला आणि निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर मला आता पूर्ण प्रिपरेशन नवीन पद्धतीनं करायची असेल, तर सरळ आमची समर्पण बॅच आहे. ही बॅच बेसिकली न्यू बिगिनर्ससाठी आहे. जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल तर किंवा तुम्हाला रिपीट करायचं असेल पूर्ण बॅच तरी तुम्ही करू शकता. तर या बॅच मध्ये जी आमची टीम आहे प्रत्येकाने किमान एकदा तरी UPSC आणि MPSCचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशीच टीम आमच्याकडे आहे. आणि हा पूर्ण बॅच 29,999 मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. यामध्ये 10% डिस्काउंट आम्ही देतोय, म्हणजे हीच बॅच तुम्हाला 26,999 मध्ये तिथे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. यामध्ये पूर्व मुख्य लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. म्हणजे एकदा जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला, तुम्ही 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष जेवढे वर्ष तुम्हाला बघायचे तेवढे वर्ष बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज NCERT आणि बालभारती आम्ही पहिले शिकवणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि मेंटरशिपचा प्रोग्राम या बॅच अंतर्गत इंटिग्रेटेड आहे. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर किंवा निलेश सरांच्या नंबरवर तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता. अगेन हे सगळे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो, हे कोर्सेस आमच्या येवन्यास अकॅडमीच्या ऍपवर अवेलेबल आहे. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. आणि जर तुम्हाला ऑफलाईन सेंटरला व्हिजिट करायचं असेल तर पुणे आणि नागपूर या 2 सेंटरला आम्ही आहोत, त्याचे सुद्धा ऍड्रेस दिलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची पूर्वपरीक्षा तुम्ही फेल होत आहे किंवा तुमचे मार्क योग्य प्रमाणात येत नसतील तर अगेन पूर्व करायचं मुख्य करायचं मी पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे. पण तरी देखील शंका असतील तर सरळ मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा 8806242059 किंवा तुम्हाला डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील जॉईन करायचा असेल तरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता किंवा मेंटरशिपचा प्लॅन जरी जॉईन करायचा असेल तरी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. आणि मेंटरशिप प्लॅन अंतर्गत आम्ही काय करतोय तर फक्त आम्ही प्लॅन देत नाही, मी तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे आणि तुम्हाला वीकली तुमच्याकडनं अपडेट घेणार आहे. म्हणजे काय तर तुमच्याकडनं अभ्यास मी करवून घेणार आहे, जेणेकरून कोणत्याही हालतीत 2027 आपला रिझल्ट आलाच पाहिजे, हाच आपला याच्या अंतर्गत मानस आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.